मित्रांनो, मार्केटमधील बायर आणि सेलरच्या सायकोलॉजीनुसार वेगवेगळ्या प्रकारचे चार्ट पॅटर्न तयार होतात। या चार्ट पॅटर्नचे फॉर्मेशन कसे होते आणि त्यामागील काय लॉजिक आहे हे ट्रेडिंग करिअरसाठी खूप इम्पॉर्टंट आहे। प्राइस ॲक्शन ट्रेडिंगच्या या भागात आपण चार्ट पॅटर्न डिस्कस करणार आहोत। मार्केटमध्ये अनेक प्रकारचे चार्ट पॅटर्न आहेत, पण यातील मुख्य 5 प्रकार आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। फर्स्ट चार्ट पॅटर्न आहे एम पॅटर्न। हा एक बेरिश रिव्हर्सल पॅटर्न आहे। हा पॅटर्न तयार होण्याआधीचा ट्रेंड हा अप ट्रेंड असायला हवा। एम पॅटर्न याला बरेचसे लोक डबल टॉप असे म्हणतात। या पॅटर्नमध्ये प्राइस पॉइंट ए पासून पॉइंट बी पर्यंत जाते, बी पासून सी पर्यंत येते, सी पासून डी जाते आणि डी पासून ई पर्यंत येते। या केसमध्ये प्राइसने पॉइंट बी ची प्राइस क्रॉस केली नाही किंवा त्याच्या एकदम जवळ क्लोज झाली आणि तिथनं रिव्हर्स झाली आणि प्राइसचा प्रीवियस लो पॉइंट सी ब्रेक केला, अशा प्रकारे एम लेटरचे फॉर्मेशन होते। बरेच लोक एम पॅटर्न किंवा डबल टॉप ट्रेड करताना कुठे चुका करतात। पॉइंट डी ला रेड कॅन्डल तयार झाल्याबरोबर डबल टॉप तयार झाला असं चुकीचं कन्फर्मेशन घेऊन शॉर्ट ट्रेड घेतात, परंतु प्राइस ही थोडी खाली येते आणि रिव्हर्स होऊन स्टॉप लॉस हिट करते। ॲक्च्युली प्राइस खाली येऊन पॉइंट सी ब्रेक करून क्लोज व्हायला हवी, यालाच नेकलाईन ब्रेक असे म्हणतात। तेव्हाच एम पॅटर्नचे कन्फर्मेशन पूर्ण होते आणि त्यावेळेला आपण शॉर्ट ट्रेड घेऊ शकतो। यामध्ये अजून एक ट्रिक अशी आहे की प्राइस बऱ्याच वेळेस प्राइस कन्फर्मेशन पॉइंटला रिटेस्ट करते आणि मग खाली येते। आपण चार्टमध्ये जर बघितलं तर प्राइस वर आली, त्यानंतर या पॉइंटला येऊन खाली आली, नंतर परत वर गेली आणि प्रीवियस हाय ब्रेक न करता खाली येऊन नेकलाईन ब्रेक केली आणि एम पॅटर्नचे कन्फर्मेशन दिले आणि मग डाऊन झाली। अशा वेळेला या ब्रेकिंग कॅन्डलच्या टॉपला स्टॉप लॉस ठेवून रिस्क टू रिवॉर्डनुसार शॉर्टची ट्रेड घ्यावी। पुढील प्रकार आहे डब्ल्यू पॅटर्न। हा एक बुलिश रिव्हर्सल पॅटर्न आहे। हा पॅटर्न तयार होण्याआधीचा ट्रेंड हा डाऊन ट्रेंड असायला हवा। डब्ल्यू पॅटर्न याला बरेचसे लोक डबल बॉटम असे म्हणतात। या पॅटर्नमध्ये प्राइस पॉइंट ए पासून पॉइंट बी पर्यंत जाते, बी पासून सी पर्यंत येते, सी पासून डी पर्यंत जाते आणि डी पासून ई पर्यंत येते। या केसमध्ये प्राइसने पॉइंट बी ची प्राइस क्रॉस केली नाही किंवा त्याच्या एकदम जवळ क्लोज झाली आणि तिथनं रिव्हर्स झाली आणि प्राइसचा प्रीवियस हाय पॉइंट सी ब्रेक केला। बरेच लोक डब्ल्यू पॅटर्न किंवा डबल बॉटम ट्रेड करताना कुठे चुका करतात। पॉइंट डी ला ग्रीन कॅन्डल तयार झाल्याबरोबर डबल बॉटमचे तयार झाला असे चुकीचे कन्फर्मेशन घेऊन लॉंग ट्रेड करतात, परंतु प्राइस ही थोडी वर जाते आणि रिव्हर्स होऊन स्टॉप लॉस हिट करते। ॲक्च्युली प्राइस वर येऊन पॉइंट सी ब्रेक करून क्लोज व्हायला हवी, यालाच नेकलाईन ब्रेक असे म्हणतात। तेव्हा डब्ल्यू पॅटर्नचे कन्फर्मेशन पूर्ण होते आणि त्यावेळेला आपण लॉंग ट्रेड घेऊ शकतो। यामध्ये अजून एक ट्रिक अशी आहे की प्राइस बऱ्याच वेळेला प्राइस कन्फर्मेशन पॉइंटला रिटेस्ट करते आणि मग वर जाते। आपण चार्टमध्ये जर बघितलं तर प्राइस खाली आली, त्यानंतर या पॉइंटला येऊन वर गेली, नंतर खाली आली आणि प्रीवियस लो ब्रेक न करता परत वर जाऊन नेकलाईन ब्रेक केली आणि डब्ल्यू पॅटर्नचे कन्फर्मेशन दिले आणि मग वर गेली। अशा वेळेला या स्ट्रॉंग ब्रेकिंग कॅन्डलच्या बॉटमला स्टॉप लॉस ठेवून रिस्क टू रिवॉर्डनुसार आपण लॉंगची ट्रेड घ्यावी। चा प्रकार आहे हेड अँड शोल्डर पॅटर्न। हा एक बेरिश रिव्हर्सल पॅटर्न आहे। हा पॅटर्न तयार होण्याआधीचा ट्रेंड हा अप ट्रेंड असायला हवा। हा पॅटर्न माणसाच्या हेड आणि शोल्डर प्रमाणे दिसतो, त्यामुळे याला हेड अँड शोल्डर पॅटर्न असे नाव आहे। या पॅटर्नमध्ये प्राइस पॉइंट ए पासून पॉइंट बी पर्यंत जाते, पॉइंट बी ला रेजिस्टन्स टच करून सी पर्यंत येते। अशा प्रकारे लेफ्ट शोल्डर तयार होतो। प्राइस पॉइंट सी ला सपोर्ट घेऊन लेफ्ट शोल्डरच्या हाय पॉइंटच्या वर जाते आणि पॉइंट डी ला रेजिस्टन्स टच करून खाली येते। खाली येताना प्राइस लेफ्ट शोल्डरच्या हाय पॉइंटच्या खाली पॉइंट ई पर्यंत येते। पॉइंट ई ला परत दुसरा सपोर्ट घेऊन पॅटर्नचा हेड तयार करते। दुसरा सपोर्ट हा आधीच्या सपोर्टच्या तुलनेत बरोबर किंवा थोडा वर खाली असू शकतो। प्राइस परत पॉइंट ई पासून वर जाऊन पॉइंट एफ ला रेजिस्टन्स टच करून परत खाली येते व पॅटर्नचा राईट शोल्डर तयार होतो। हेड अँड शोल्डर पॅटर्ननुसार ट्रेड घेताना दोघं शोल्डरच्या सपोर्टच्या लोला टच करून एक ट्रेंड लाईन मारावी, यालाच नेकलाईन असे म्हणतात। जेव्हा प्राइस राईट शोल्डर तयार करून नेकलाईन ब्रेक करून नेकलाईनच्या खाली क्लोज करेल, तेव्हा ज्या कॅन्डलने नेकलाईनच्या खाली क्लोज दिलेली आहे त्याच्या वरच्या पॉइंटला स्टॉप लॉस ठेवून रिस्क टू रिवॉर्डनुसार शॉर्ट ट्रेड घेऊ शकतो। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला रिस्क टू रिवॉर्डबद्दल माहिती नसेल तर तुम्ही आमच्या रिस्क टू रिवॉर्डवरील व्हिडिओ रेफर करा। लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा व्हिडिओच्या एंडला टाकून देईल, तुम्ही रेफर करू शकता। जनरली हेड अँड शोल्डर पॅटर्नमध्ये प्रॉफिट हा पॉइंट सी पासून पॉइंट डी पर्यंत जेवढा डिफरन्स आहे तेवढा नेकलाईन पासून खाली प्रोजेक्ट करतात। आपण चार्टमध्ये जर बघितलं तर प्राइस खाली आली, त्यानंतर या पॉइंटला येऊन फर्स्ट शोल्डर बनवला, त्यानंतर वर जाऊन या प्रकारे हेड बनवला आणि नंतर सेकंड शोल्डर बनवला आणि नेकलाईन ब्रेक करून खाली गेली। जनरली व्हॅलिड हेड अँड शोल्डर पॅटर्नसाठी एका शोल्डर आणि हेडमध्ये इंट्राडे ट्रेडिंगसाठी मिनिमम 7 ते 8 कॅन्डलचा गॅप असायला हवा। तर डेली चार्ट टाइम फ्रेमनुसार शॉर्ट टर्मसाठी 3 ते 4 आठवडे,
मिड टर्मसाठी 3 ते 4 महिने, लॉंग टर्मसाठी 7 ते 8 महिने याचा गॅप असायला हवा. रिव्हर्स हेड अँड शोल्डर पॅटर्न हा एक बुलिश रिव्हर्सल पॅटर्न आहे. हा पॅटर्न तयार होण्याआधीचा ट्रेंड हा डाऊन ट्रेंड असायला हवा. या पॅटर्न मध्ये प्राइस पॉइंट ए पासून पॉइंट बी पर्यंत जाते, बी ला सपोर्ट घेऊन सी पर्यंत येते. अशा प्रकारे लेफ्ट शोल्डर तयार होतो. प्राइस सी ला रेजिस्टन्स घेऊन लेफ्ट शोल्डरच्या लो पॉइंटच्या खाली जाते आणि पॉइंट डी ला सपोर्ट घेऊन वर येते. वर येताना प्राइस लेफ्ट शोल्डरच्या लो पॉइंटच्या वर पॉइंट ई पर्यंत येते. पॉइंट ई ला परत दुसरा रेजिस्टन्स घेऊन पॅटर्नचा हेड तयार करते. दुसरा रेजिस्टन्स हा आधीच्या रेजिस्टन्सच्या तुलनेत बरोबर किंवा थोडा वर खाली असू शकतो. प्राइस परत पॉइंट ई पासून वर जाऊन पॉइंट एफ ला सपोर्ट घेते आणि परत वर जाते व पॅटर्नचा राईट शोल्डर तयार होतो. रिव्हर्स हेड अँड शोल्डर पॅटर्न नुसार ट्रेड घेताना दोघं शोल्डरच्या रेजिस्टन्सच्या हायला टच करून एक ट्रेंड लाईन मारावी. यालाच नेकलाईन असे म्हणतात. जेव्हा प्राइस राईट शोल्डर तयार करून नेकलाईन ब्रेक करून नेकलाईनच्या वर क्लोज करेल तेव्हा ज्या कॅन्डलने नेकलाईनच्या वर क्लोज दिलेली आहे त्याच्या खालच्या पॉइंटला स्टॉप लॉस ठेवून रिस्क टू रिवॉर्ड नुसार आपण लॉंग ट्रेड घेऊ शकतो. जनरली रिव्हर्स हेड अँड शोल्डर पॅटर्न मध्ये प्रॉफिट हा पॉइंट सी पासून पॉइंट डी पर्यंत जेवढा डिफरन्स आहे तेवढा नेकलाईन पासून वर प्रोजेक्ट करतात. आपण चार्ट मध्ये जर बघितलं तर प्राइस अशा प्रकारे फर्स्ट शोल्डर बनवला, त्यानंतर खाली जाऊन या प्रकारे हेड बनवला आणि नंतर सेकंड शोल्डर बनवला आणि नेकलाईन ब्रेक करून वर गेली. पुढील प्रकार आहे कप अँड हँडल पॅटर्न. हा पॅटर्न कप विथ हँडल सारखा दिसतो, यामुळेच याला कप अँड हँडल पॅटर्न असे म्हणतात. जनरली शॉर्ट टर्म आणि मिड टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी याचा उपयोग करतात. प्राइस ही खाली येऊन एक बेस बनवते, नंतर नवीन बायर ऍड होतात व एक हाफ राऊंड तयार होऊन प्रीवियस हायच्या जवळ प्राइस येते. तेव्हा काही बायर या ठिकाणी प्रॉफिट बुक करतात, नंतर थोडी खाली येऊन परत सपोर्ट घेते. या ठिकाणी प्रीवियस हायला टच करणारी लाईन मारावी. या लाईनला नेकलाईन असे म्हणतात. जेव्हा प्राइस सपोर्ट घेऊन नेकलाईनला ब्रेक करते तेव्हा हँडल फॉर्मेशनचे कन्फर्मेशन होते. त्यावेळेला ज्या कॅन्डलने नेकलाईनला ब्रेक केले त्या कॅन्डलच्या खाली स्टॉप लॉस लावून आपण लॉंग ट्रेड घेऊ शकतो. कप अँड हँडल पॅटर्नमध्ये टार्गेट हे पॉइंट ए पासून पॉइंट बी मधील जेवढा डिफरन्स आहे तेवढा नेकलाईन पासून वर प्रोजेक्ट करतात. बरेच लोक कप अँड हँडल पॅटर्नमध्ये ट्रेड करताना हँडलचे फॉर्मेशनचे कन्फर्मेशन होण्याआधीच ट्रेड करतात आणि लॉस करतात. आपण चार्टमध्ये जर बघितलं तर प्राइस अशा प्रकारे खाली जाऊन या प्रकारे हेड राऊंड बनवला आणि फॉर्मेशनचे कन्फर्मेशन दिले आणि नेकलाईन ब्रेक करून वर गेली. ट्रेंडिंग ट्रायंगल हा पॅटर्न तयार होण्याआधीचा ट्रेंड हा अप ट्रेंड असतो. प्राइस एका रेजिस्टन्सला टच करून पुलबॅक देते, नंतर परत पुलबॅक झाल्यावर बायर्स अक्युमुलेट होतात आणि प्राइस परत वर जाते आणि परत त्याच रेजिस्टन्सला टच करून खाली येते आणि परत दुसरा सपोर्ट घेते. परंतु दुसरा सपोर्ट हा पहिल्या सपोर्टच्या वर हवा. नंतर परत प्राइस वर जाऊन त्याच रेजिस्टन्सला टच करते आणि खाली येऊन तिसरा सपोर्ट घेते. तिसरा सपोर्ट हा पहिल्या आणि दुसऱ्या सपोर्टपेक्षा वर हवा. अशा प्रकारे प्राइस ही वरच्या साईडला फ्लॅट रेजिस्टन्स लाईन बनवते तर खालच्या साईडला लोअर हाय बनवत जाते आणि या पॉइंटला येऊन ब्रेकआउट देते. या पॅटर्नच्या कन्फर्मेशनसाठी 3 गोष्टी इम्पॉर्टंट आहे. पहिला पॉइंट, आधीचा ट्रेंड हा अप ट्रेंड पाहिजे. दुसरा पॉइंट, प्राइसने वरच्या साईडला फ्लॅट रेजिस्टन्स बनवायला हवा आणि तिसरा पॉइंट, खालच्या साईडला लोअर हाय बनवायला पाहिजे. हे कन्फर्मेशन झाल्यावर या पॉइंटला स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल फॉर्म झाल्यावर आपण या कॅन्डलच्या खाली स्टॉप लॉस लावून लॉंग ट्रेड घेऊ शकतो. ह्या पॅटर्नचं टार्गेट जनरली फर्स्ट पुलबॅक जेवढा आहे त्याच्या दुप्पट ब्रेकआउट कॅन्डलच्या वर प्रोजेक्ट करतात. आपण चार्टमध्ये बघू शकतो प्राइसने अशा प्रकारे खाली जाऊन या प्रकारे असेंडिंग ट्रायंगलचे फॉर्मेशन केले आणि ब्रेक करून वर गेली. फिश कंटिन्युएशन चॅनल पॅटर्न हा पॅटर्न तयार होण्याआधीचा ट्रेंड हा अप ट्रेंड असतो. प्राइस ही अप ट्रेंडमध्ये वर जाते, एका रेजिस्टन्सला हिट करते आणि नंतर हिट करून खाली येते. नंतर सपोर्ट घेते आणि परत वर जाते. परत त्याच रेजिस्टन्सला हिट करून खाली येऊन सपोर्ट घेते. अशा प्रकारे प्राइस एका चॅनलमध्ये मूव्ह करते आणि एका पॉइंटला स्ट्रॉंग बुलिश कॅन्डलने रेजिस्टन्स ब्रेक करून वर जाते. यावेळेस कॅन्डलच्या खाली स्टॉप लॉस ठेवून आपण लॉंग ट्रेड घेऊ शकतो. या पॅटर्नमध्ये टार्गेट हे रेजिस्टन्स आणि सपोर्टमध्ये जेवढा डिफरन्स आहे तेवढाच ब्रेकआउट कॅन्डलच्या वर प्रोजेक्ट केला जातो. आपण चार्टमध्ये बघू शकतो प्राइस एका चॅनलमध्ये मूव्ह झाली आणि रेजिस्टन्स ब्रेक करून वर गेली. बेअरिश कंटिन्युएशन चॅनल पॅटर्न हा पॅटर्न तयार होण्याआधीचा ट्रेंड हा डाऊन ट्रेंड असतो. प्राइस ही डाऊन ट्रेंडमध्ये खाली जाते, एका सपोर्टला हिट करते आणि नंतर हिट करून वर येते. नंतर रेजिस्टन्स घेते आणि परत खाली जाते आणि परत त्याच सपोर्टला हिट करून वर येऊन रेजिस्टन्स घेते. अशा प्रकारे प्राइस एका चॅनलमध्ये मूव्ह करते आणि एका पॉइंटला स्ट्रॉंग बेअरिश कॅन्डलने सपोर्ट ब्रेक करून खाली जाते. यावेळेस कॅन्डलच्या वर स्टॉप लॉस ठेवून आपण शॉर्ट ट्रेड घेऊ शकतो. या पॅटर्नमध्ये टार्गेट हे रेजिस्टन्स आणि सपोर्टमध्ये जेवढा
जेवढा डिफरन्स आहे तेवढाच ब्रेकआउट कॅन्डलच्या खाली प्रोजेक्ट केला जातो। आपण चार्टमध्ये बघू शकतो प्राइस एका चॅनलमध्ये मूव्ह झाली आणि सपोर्ट ब्रेक करून खाली गेली। अशा प्रकारे आपण विविध चार्ट पॅटर्नचा अभ्यास करून त्याला प्रॅक्टिकली अंमलात आणून शेअर मार्केटमध्ये प्रॉफिट मिळवू शकतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा। भेटूया अशा माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। धन्यवाद।